समज मनाची। महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय आर.आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, संत तुकडोजी महाराज तंटामुक्ती अभियान अशा योजना राबवत गावाला स्वयंपूर्ण बनविले। महाराष्ट्राच्या जडणघडणीत आर.आर.चा मोठा वाटा आहे। त्यांच्या पश्चात त्यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील आणि चिरंजीव रोहितदादा पाटील पुढे नेत आहेत। सुमनताई आणि आता ज्युनियर आबा राजकारण असो वा समाजकारणमध्ये सक्रिय झालेत। आपल्या आईंना समाजकार्यात सर्वतोपरी मदत करत रोहितदादा तासगाव कवटेमहांकाळसाठी आश्वासक चेहरा म्हणून पुढे येत आहेत। त्यांचे काका सुरेशदादा पाटील यांचं मार्गदर्शन घेत आहेत। गेल्याच विधानसभा निवडणुकीत वय कमी असल्याने व मला पहिल्यांदा लोकांची सेवा करू द्या, मग नंतर निवडणुकीत मला घ्या, असे दादा कार्यकर्त्यांना सांगत। त्यामुळे रोहितदादा समाजकार्यात राहिले। मतदारसंघातील नागरिकांसाठी कोणतेही आंदोलन कागदावरच न राहता त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करून आंदोलन यशस्वी करून रोहितदादांनी दाखविले। संघर्ष यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा दौरा शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले। शेतकरी, गोरगरीब, मजूर, विद्यार्थी यांच्यासाठी नेहमी तळमळीने काम करत राहिले। उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री एवढी पदे आबांनी भूषविली असताना सुद्धा रोहितदादा आज गावोगावी गेल्यावर ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्यासाठी पाय धरतात, तरुणांचे मार्गदर्शन घेतात। आपल्याला सर्वांना घेऊन पुढे जायचं आहे, हा एकच ध्यास त्यांनी घेतलाय। यामुळेच 3 वर्ष अगोदरच फिक्स आमदाराचे बॅनर कार्यकर्त्यांनी लावलं होतं। आबा गेल्यानंतर तासगाव कवटेमहांकाळची जनता पोरकी झाली। आज रोहितदादांच्या रूपात आम्हाला आबा परत मिळाले, अशी जनता नेहमी अपेक्षा व्यक्त करतात। शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून आंदोलन केले, तसेच मतदारसंघातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून योगेवाडी येथे MIDC मंजूर करून आणली। गोरगरिबांसाठी झटणारा नेता म्हणून आज रोहितदादा पुढे येत आहेत। कवटेमहांकाळ नगर परिषदेच्या निवडणुकीत आपल्या नेतृत्वाची पहिलीच चुणूक त्यांनी दाखविली होती। तरुणांचे संघटन व कायम उपलब्ध सेवेत असणारा लोकनेता ज्युनियर आबा 2024च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विधानसभेत आबांच्या विचारांचा आवाज मांडेल। आता वेळ आली आहे रोहितदादांना मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत पाठवण्याची। हीच आबांना खरी श्रद्धांजली असेल। आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना श्री बालाजी पॅकेजिंग अँड इंडस्ट्रीज संचालक प्रशांत पाटील दादा यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।